नमस्कार, मी प्रेम मुंडाफळे. आपण बघत आहात जनता की मीडिया न्यूज चॅनलमध्ये आपला स्वागत आहे. आज बघूया एक नजर. नागपुर 25 अप्रैल 2026 शनिवार नागपुर शहर कांग्रेस कमेटी की ओर से आज शाम 5:30 बजे गणेशपेट पुलिस स्टेशन में विधायक संजय गायकवाड़ के खिलाफ जोरदार विरोध प्रदर्शन किया गया है. यह आंदोलन नागपुर युवक कांग्रेस के नेतृत्व में आयोजित किया गया है. नेताओं ने चेतावनी दी कि यदि जल्द कार्रवाई नहीं की गई तो कांग्रेस के और अन्य सामाजिक संगठन लोकतांत्रिक तरीके से बड़ा आंदोलन करेंगी. इस आंदोलन का आयोजन महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस के सचिव डॉक्टर मेहुल अडवाणी ने किया है. उन्होंने भी तीव्र आंदोलन की चेतावनी दी. रवि पराते और श्रीकांत ढोलके ने जल्द से जल्द कार्रवाई की मांग की गई. वहीं ओबीसी सेल के महासचिव अभिजीत ठाकरे ने संजय गायकवाड़ के इस्तीफा की मांग की गई है. आइए डालते हैं इस खबर पर एक नजर. दोस्तों, आज हम लोग यहाँ पर गणेशपेट नागपुर पुलिस स्टेशन में आए हैं. हम लोगों ने पुलिस निरीक्षक साहब से अभी मुलाकात की और जैसा कि आप सब जान रहे हैं कि 2 दिन से एक प्रकरण महाराष्ट्र में बहुत ज्यादा ऊंचाई पर है. संजय गायकवाड़ जो आमदार है शिवसेना के, उन्होंने अभद्र भाषा का प्रयोग किया और शिवाजी कौन होते एक पुस्तिका जिसका प्रकाशन प्रशांत आंबी ने किया है, जो कोल्हापुर के रहवासी है, उनको 9 मिनट तक 36 बार 40 बार मां बहन की गालियां दी. एक उच्च पद पर एक आमदार को क्या ये शोभा देता है? खुद अपने हाथ में ये लोग कानून ले रहे हैं और क्या इस प्रकार की भाषा का उपयोग करना एक आमदार को, एक सरकार के व्यक्ति को लेना शोभा देता है. और हम ये मांग करने आए कि संजय गायकवाड़ जी के ऊपर एफआईआर दर्ज की जाए, उनकी आमदारगी रद्द की जाए, उनको अटक किया जाए और प्रशांत आंबी जो पुस्तक के प्रकाशक है उनको सुरक्षा दी जाए. यही यूथ कांग्रेस के, यही हमारे पदाधिकारियों की मांग है. अगर 7 से 8 दिनों के अंदर ये कार्रवाई नहीं की गई तो यूथ कांग्रेस उग्र रूप से आंदोलन करेगी, धरना प्रदर्शन करेगी. और संजय गायकवाड़ जी को हम चाहते हैं कि उनको पुलिस अरेस्ट करे, उन पर कार्रवाई करे और सख्त से सख्त कार्रवाई होनी चाहिए और ऐसे आमदारों का निलंबन करना चाहिए. यही यूथ कांग्रेस की मांग है. क्या ये नागपुर शहर में सीमित रहेगा या पूरे देश में, पूरे महाराष्ट्र में? हमारे जो अध्यक्ष है माननीय श्री शिवराज जी मोरे, महाराष्ट्र प्रदेश के युवक कांग्रेस के अध्यक्ष, सभी ने महाराष्ट्र प्रदेश के हर जिले में, हर तालुका में, सब जगह पे आज के दिन ये निवेदन दिया जा रहा है कि संजय गायकवाड़ जी जो शिवसेना के आमदार है, उनकी आमदारगी रद्द की जाए, उनको अटक किया जाए, उन पर सख्त से सख्त कार्रवाई की जाए. क्योंकि इस प्रकार की अभद्र भाषा का प्रयोग करना, माननीय श्री छत्रपति शिवाजी महाराज जी के काल में भी महिलाओं को सम्मान दिया जाता था, इस प्रकार की अभद्र भाषा का उपयोग नहीं किया जाता. उनका नाम लेकर इस प्रकार की अभद्र भाषा का उपयोग करना कहां तक उचित है? इसका जवाब हमें मुख्यमंत्री हमारे देवेंद्र फडणवीस जी से चाहिए, भारतीय जनता पार्टी की सरकार से चाहिए और यही हमारी मांग है. आज आपल्या महाराष्ट्र प्रदेशात ज्या छत्रपती शिवाजी महाराजाला आपण आराध्य मानतो आणि ज्यांची आपण पूजा करतो, त्या छत्रपतीचं शिवाजी कोण या पुस्तकाचं विमोचन करणारे, पुस्तकाचं प्रकाशन करणारे प्रशांत वाणी आंबी या प्रकाशकाला आज महाराष्ट्र शासनाकडून, महाराष्ट्र शासनाच्या एका आमदाराकडून गायकवाड या, त्याचं नाव नाही घेणार मी, कारण गायकवाड हा असा एक व्यक्ती आहे, यापूर्वी त्यांनी अभद्र भाषेचा व्यवहार केलेला आहे आणि त्या अभद्र भाषेचा वापर करून त्यांनी प्रशांत आंबी यांना धमकवण्याचा प्रयत्न केला, यांना शिवीगाळ केली. हा या सगळ्या गोष्टीचा, कारण प्रशांत आंबी हे एक प्रचारक आहेत आणि शिवाजी महाराज कोण या पुस्तकाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रचार पूर्ण महाराष्ट्र प्रदेशात, पूर्ण देशात करत आहे. अशा व्यक्तींना जर तो शिव्या देत आहे, ह्या शिव्याचा उत्तर द्यायसाठी आज आम्ही काँग्रेस पक्ष, युथ काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते इथे एकत्रित झालो आणि हा आंदोलन इथे थांबणार नाहीये जोपर्यंत आपला प्रशांत आंबी यांना जोपर्यंत गायकवाड माफी मागत नाही किंवा गायकवाड वरती कारवाई होत नाही तोपर्यंत हा आमचं आंदोलन सुरू राहील. येणाऱ्या दिवसात आम्हाला गरज भासली तर आम्ही त्यांच्या घरावरती जाऊन त्यांच्या घराच्या समोर आंदोलन करू आणि निर्देशन व्यक्त करणार. ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टीच्या महायुतीचे जे आमदार आहे गायकवाडजी यांनी ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रती एक चुकीची त्या ठिकाणी वक्तव्य करण्याचं काम केलं, मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहे देवेंद्रजी फडणवीस, सर्वप्रथम यांना लाज वाटायला पाहिजे की आपण पाहत असेल की या महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला भगतसिंग कोश्यारी राज्यपाल होते त्यावेळेला सुद्धा
महात्मा फुलेंसारख्यांचं नाव घेऊन, छत्रपती शिवाजी महाराजांसारख्यांचं नाव घेऊन आणि अशा अनेक महापुरुषांचं नाव घेऊन या महाराष्ट्राला बदनाम करण्याचा पाप जर कोणीनं केलं असेल तर ते भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या महायुतीचे जे नेते आहे, जे भडवे नेते आहे, त्यांनी हे काम केलं. म्हणून सर्वप्रथम मला एवढंच सांगायचे आहे की भारतीय जनता पार्टी जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदुत्वाचा गाजर करून मत मागण्याचं काम करते, त्यांना हे लाज वाटायला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आता त्यांनी महाराष्ट्राला हे सांगायला पाहिजे की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांसोबत आहोत, ना की जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं खंडन करते, जे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करते, जे महात्मा फुलेंचा अपमान करते, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होतो या महाराष्ट्रात जन्माला आलेले जे महापुरुष आहे त्यांचा अपमान करता याच्यासोबत आहे. म्हणून मला एवढंच सांगायचे आहे की मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर जे गायकवाड आहे त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे आणि त्यांची महायुतीमधून हकालपट्टी करून त्यांना बाजूला करण्याचं काम केलं पाहिजे. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. संजय गायकवाड मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद संजय गायकवाड मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी.